बॉसच्या या 100 दिवसांमध्ये बिग बॉसच्या 100 दिवसांमध्ये तन्वीला सर्वात जास्त कुठल्या घरातल्या सदस्यांनी त्रास दिला की ज्याच्यामुळे खूप असा विचार करायला की मी ह्या लोकांसोबत कशी काय पुढे जाणार, कशी सर्वाईव्ह करणार ह्या 100 दिवसात, असे कोण कोण होते? आता सध्या तरी ना मी लाईट्स जेव्हा बंद केल्या तेव्हाच मी माझ्या सगळ्या जुन्या मेमरीज आणि त्रास वगैरे सगळा सोडून आली. मला चांगल्या मोमेंट्स विचार, मी चांगल्या मोमेंट्स सांगेन. कारण माझा बिग बॉसचा प्रवास ॲक्च्युली आता तिथेच संपला आहे. माझा बिग बॉसनी दिलेला नवीन प्रवास, जबाबदारीचा प्रवास सुरू झाला आहे. आणि मला वाटतं त्रास असं नाही, प्रत्येक जणांनी प्रत्येकाचा गेम खेळला आहे. तो गेम शो होता. ज्याला ज्या प्रकारे खेळायचं होतं त्या प्रकारे त्यांनी खेळलं आहे. मला ट्रिगर केलं असेल किंवा काही असेल, तो एक गेम होता त्यांचा. आणि ज्यामुळे मी स्वतःला त्रास करून पण घेतला आहे त्याच्यामुळे. आणि वेल प्लेड, ते त्रास देण्यामध्ये सक्सेसफुल झाले कदाचित. पण त्यांनी त्रास दिला नसता तर मी अजून स्ट्रॉंगली भिडू नसते शकले. तर खरं तर त्रास दिला कोणी हे म्हणण्यापेक्षा त्रास दिला त्यासाठी थँक्यू, मला स्ट्रॉंग केल्यासाठी थँक्यू. आणि त्यामुळे मी 100 दिवसांचा प्रवास करू शकले आणि ट्रॉफीपर्यंत. पण मला एका गोष्टीचं तुझं कौतुक करावंसं वाटतं. काय माहिती आहे, जेव्हा विशाल घराच्या बाहेर जात होता ना तेव्हा तू एक गोष्ट म्हणालीस, काय आठव? की विशाल, मी माझी दुश्मनी इथे ह्या घरातच सोडून चालली आहे. हे असतं एका स्पर्धकाचं काय म्हणतात ना, स्पिरिट असतं की बॉट्स मी इथे हे सगळं सोडते, पुढे आपली मैत्रीच आहे. कारण हा खेळ होता, या खेळाच्या बाहेर आपण चांगले मित्र आहोत. खेळाच्या बाहेर मी मैत्रीण तर त्याची निश्चितच नसेल. कारण मी खूप जास्त असं कनेक्ट होते तेव्हा मी तोंडावर बोलते की मी कनेक्शन करेल किंवा माझं कनेक्शन व्हायला एक थोडा वेळ लागतो मला. त्याच्यासोबत माझं नातं जुळलं होतं विशालसोबत दुश्मनीचं, जे आम्ही दोघांनी पण खूप छान निभावलं. दुश्मनी दोन्ही साईडने एकदम परफेक्ट होती, हटके होती. आणि हो, मी बिग बॉस जेव्हा लास्ट आदेश देत होते आम्हाला, आमच्याशी लास्ट बोलत होते तेव्हाच मी ठरवलं होतं की बाहेर जाऊन कदाचित या मेमरीजचा त्रास होऊ शकेल मला, किंवा बाहेर जाऊन कदाचित या मेमरीज मला पुढच्या प्रवासासाठी साथ सोबत नको आहेत. म्हणून मी त्याला ते वाक्य म्हटलं की मला तुझ्यासोबत दुश्मनी मी जी आहे ती इथे सोडून जाते, इथून बाहेर घेऊन नाही जाणार आहे. बाकी पुढचं मला काही माहिती नाही आहे, मी पुढचं काही ठरवलेलं पण नाही आहे. माझ्या वाईट मेमरीज मी लाईट बंद करतानाच सोडून आली आहे आणि सगळ्यांच्या चांगल्या मेमरीज मी घेऊन चालली आहे. टोळीबरोबरचं माझं स्टार्टिंग डेज. कोणाकोणाच्या चांगल्या आठवणी आहेत तुझ्या बिग बॉसच्या घरामधल्या 100 दिवसाच्या? काट्यामधल्या सगळ्या माझ्या फॅमिलीच्या मेमरीज आहेत. सागर दादासोबतचं माझं एक नोकझोकवालं कॉमेडीवालं आहे. टोळीसोबत काटा जेव्हा भिडायचा तेव्हा वन लाईनर्स जे जायचे आमचे, एका पाठोपाठ एक, ते ऐकण्यासारखे असायचे. टास्क असतील सगळ्यांचे, टोळी वर्सेस काटा. आणि ती टास्क एकदम रागारागात भांडणं करून खेळून नंतर मग कोण त्या टास्कमध्ये चुकलेलं, कोण ती म्हणजे भांडलो, मैदानात उतरलो, खेळलो, भिडलो. डायनिंग टेबलवर बसून मग तुला माहिती का नुसरीचं काय झालं, तुला माहिती का रुचिताचं काय झालं, तुला माहिती विशालने काय केलं, बापरे एवढं हसायला आलं. त्या मेमरीज जास्त अजून आठवतील किंवा मी घेऊन जाईन की खेळलो, धडपडलो, भांडलो, पण जे काही केलं छान वाटलं. बिग बॉसच्या घरामध्ये असताना सर्वात जास्त आठवण तुला कुठल्या गोष्टीची आली, कोणाची आली आठवण? बिग बॉसच्या आवाजाची. निघताना म्हणतोयस? नाही, घरामध्ये असताना. घरामध्ये असताना कोणाची आठवण आली म्हणजे? घरामध्ये असताना तुला सर्वात जास्त कोण आठवत होतं? फॅमिलीमधलं, फ्रेंड्समधलं, किंवा आपल्या सेटला मिस करत होती ज्या तू डेली शो करत असताना, काय मिस करत होतीस? मी माझ्या आजीला मिस करत होते, कारण माझी आजी माझ्यासोबत असते. तिला एकटीला सोडून मी बिग बॉसमध्ये जाणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं टास्क होतं, कारण तिला माझी सवय आहे आणि मला तिची सवय आहे. आणि आजी माझ्याशिवाय नाही राहत शक्यतो, त्यामुळे एक दडपण होतं. पण आजीने सांगितलं होतं तू काही काळजी करू नकोस, मी आहे, मी सांभाळेन मला, तू जा, तुला आता ज्याच्यासाठी धडपडत होतीस ते समोरून आलंय तर मग किती महिने राहतेस राहा आणि ये मग, असं. अशी आजी म्हणालेली? अशी आजी म्हणाली. आणि मग आल्यावरती पहिलं आजीला भेटलीस, काय रिएक्शन होतं आजीचं? आजीचं होतं की नाही,
माझी तिकडे आली होती, फिनालेला आली होती. ते सगळं बघून तिचं आधीच रडायला लागली होती, की काय चाललंय ते तिला समजत नव्हतं, की हे सगळे का आलेत स्टेजवरती वगैरे. पण मला बघून ती खुश होती, की समोर मी दिसले एवढ्या महिन्यांनी तिला परत.